अहो झाला का पगार? अगं झालं असतं तर सांगितलं नसतं का? अहो मग मागायचं ना त्यांच्याकडं. आता मागचा महिना संपत आला तरी बी या महिन्याचा पगार नाही, असं कुठं असतंय काय? घर कसं भागायचं ती काय नाही, तुम्ही मागा त्यांच्याकडे आजच्याच पैसे. तुला माहित आहे ना मला नाही जमत पैसे मागायला. असं कसं जमत नाही? आपण आपल्या कष्टाचा पैसा मागतोय ना, का चोरी करतोय का हिसकावून घेतोय? ही घे, एवढंच आहे ते माझ्याकडे, कर काहीतरी त्याच्यात. अहो एवढ्यात काय येणार आहे? महिन्याचं सामान भरायचं आहे, पतपेढीचा हप्ता आहे आणि धान्य बी भरायचं आहे. अगं हप्त्याचं नंतर बघू, तेवढ्या पैसे जेवढं येईल ना तेवढं सामान घेऊन ये. काय येणार आहे ह्याच्यात? पहिली बी उधारी बाकी आहे. मम्मी ठीक आहे, पैसे ह्याचं सामान आहे. डिंपल तुझा पगार झाला का काय? अगं नाही, माझ्याकडे होतं साठवलेलं. तुम्हाला पैशाच्या टेन्शन मध्ये बघितलं होतं ना, म्हणून दिले. आणि मी असताना तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मंगल बघितलं डिंपल काय म्हटली? पैशाचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. पुरी मी रोज वाट बघत असतो कुणीतरी असं मला म्हणावं, पैशाचं सोंग कुठून आणायचं त्याच लय टेन्शन येतं बघ. पुरी हे ऐकून ना मला लय बरं वाटलं बघ. आपण ना मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून अशी पोरगी आपल्या नशिबाला लाभली. खरं आहे तुझं. मागच्या काही दिवसात पुरीनं आहे ना खांद्यावरचं ओझं लय हलकं केलं बघ. लोक ना लेक व्हावा म्हणून तरसत असतात, पण मी आता समजा जगाला सांगणार आहे, लेकी बी काय कमी नसतात. माझी लेक तर लेकापेक्षा भारी आहे, कुठं बी कमी नाही. डिंपल लय मारलं ना का तुला मी? मम्मी तुम्ही ना आता झालं गेलं ते सगळे विसरून जा. विसरून जाईन ग, पण आता तू जे काय घरासाठी करते ना ते कधी नाही विसरणार बघ. चल तुला काय तर खायला देते. होय. चिन्या, आज मंजू दीदी डॉक्टरांच्या गाडीवर आली का चालत आली र? चालत आले. आज मी तुम्हाला कुसुमाग्रजांची कविता शिकवणार आहे. कवितेचे नाव आहे कणा. माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा. ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी? पावसात आला कोणी? कपडे होते करदमलेले, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, ही डॉक्टर कशाला आले ती इथं? डॉक्टर तुम्ही इथे काय करताय? आजपासून मीही तुमच्याकडे शिकायला आलो. काय तुम्ही अरे शांत बसा. अरे शांत व्हा, शांत व्हा. अहो असं काय करताय? तुम्ही जा क्लिनिक मध्ये, तुम्हाला तुमची कामं असतील ना. उगाच मुलांच्या अभ्यासात अडथळा नको. ठीक आहे बसा. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, बोलावरती पाहून, गंगा माई पाहुणी आली, गंगा माई पाहुणी आली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याची उत्तर द्यायची. हा चिन्या तू सांग, या कवितेचे कवी कोण? मला नाही माहित. अरे असं कसं माहित नाही? मी आत्ताच तर सांगितलं होतं ना. लक्ष कुठं होतं बरं तुझं? शुभंकर बा तू सांग बरं. कुसुमाग्रज. स्मार्ट बॉय. डॉक्टर
आता तुम्ही सांगा कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव. मला हा माहिती नाही. ठीक आहे. नाही नाही असं नाही मंजू दीदी, आम्हाला जर उत्तर आलं नाही तर तू आम्हाला जोरात छडी मारतीस आणि डॉक्टरांना का बरं नाही त्यांना पण मार. अरे ते मोठे आहेत. पण ते आता आमच्यातच शिकायला बसलेत ना. काय झालं? आमचं चुकल्यावर आम्हाला जोरात मारतीस आणि डॉक्टरांना हळूय त्यांना पण जोरात मार. खाली बसा. हे काय चाललंय? मंजू दीदी मारते डॉक्टरसनी आणि ती काय करतात क्लासमध्ये? चल आता म्हणा माझ्या मागे. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, बोलावरती पाहून, गंगा माई मंजू? पाहुणी आली. ए मंजू, मंजू, अरे नामू, मी तुझ्या समोरच उभी आहे तरी काय एवढ्या मोठ्याने हाका मारतोयस? ते मंगलताईला आवाज द्यायचा होता, तुला दिला. मंगलताई, मंगलताई, तुमचं किराणचं सामान आणले. वय वय घ्या घ्या. बरं झालं सामान आणून दिलं. उधार मी दुकानात येऊन भागवते. आता ते नेहमीच आहे. चालतंय. आजी कुठं दिसना झाली? पाय मोकळं करायला गेलं त्या गावात. ते बरं झालं, नाहीतरी ती माझीच इज्जत काढते. येतो मी. डॉक्टर तुम्ही शिकवणीत? डॉक्टर तुम्ही शिकवणीत? हो, मी आजपासून मंजुळाचा क्लास जॉईन केलाय. हे तर भारीच झालं. तू मोठ्यांसाठी पण शिकवणी चालू केली काय? काय माझं पण गणित कच्च आहे काय? मला गावातली लोक फसवितात. मी पण शिकतो. आलो, मला पण शिकव. नामू, नामू तू दुकानावरती जा. क्लास संपला ना मी तुला येऊन भेटेन. जा म्हटलं ना नामू. आणि असं क्लास संपत आला आता. चालेल, अर्ध्यावर शिकव, चालेल मला. मला चालणार नाही. तुला जा म्हटलंय ना, जा बरं. एक गणित तरी शिकव. नामू, मी तुला जा म्हटलंय ना, का ऐकत नाहीयेस तू? अर्ध नामू, जात. शांत बसा. शांत बसा. प्रेमात पडल्यावर वेदना सुद्धा आनंद देतात, आणि हा आनंद मला सतत हवाय. या हातात तुझा हात येण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. डॉक्टर, या ना, या आत या. काय झालंय? हे बरं आहे, तुम्ही स्वतः छडी मारायची आणि मला विचारायचं काय झालंय. हे मी मारलेलं आहे?
तुम्हाला एवढं लागलं? मी तर हळूच मारलं होतं ना. मारणाऱ्याला कळत नाही लागणाऱ्याला किती लागलंय. तुम्ही हळूच मारलं होतं पण मला जोरात लागलं. खरंच यासाठी सॉरी. म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला खूपच त्रास झाला. खरंच खूप वाईट वाटतंय हो मला. तुम्ही उगाच क्लासमध्ये आला. तुम्ही आला नसतात ना तर एवढं सगळं झालंच नसतं. बघू हात. तुमच्याकडे एखादी क्रीम आहे का? लावून दिली असती. नाही तशी काही गरज नाही. खरं तर मी उत्तर नाही दिलं म्हणून मला शिक्षा दिली. तर ही शिक्षा माझ्या आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. म्हणजे मी पुढच्या वेळी जेव्हा क्लासला येईल तेव्हा उत्तर पाठ करून येईल. डॉक्टर काय एवढं वेडेपणा करायची काय गरज होती? खूप गरज होती. एखाद्या पेशंटचा आजार मला तपासायचा असेल तर त्याच्या वयाचं व्हावं लागतं. म्हणजे आजाराचं मूळ कारण लक्षात येतं आणि त्याच्यावरती उपचार करायला देखील सोपं जातं. आता टोण्या लहान आहे. मलाही त्याच्या वयाचं व्हावं लागेल. म्हणजे माझ्या लक्षात येईल तो असा का वागतोय. तुमच्या बाबतीत तो इतका पॉझिटिव्ह का आहे. त्याचा पॉझिटिव्हनेस ब्रेक करायचा असेल तर त्याला असुरक्षित करावं लागेल. आणि एकदा तो असुरक्षित झाला तर मी क्लासमध्ये येऊन का बसतोय याचा त्याला राग येईल. आणि त्याचं उत्तर त्याला दिलं तर तुमच्याबद्दलचा पॉझिटिव्हपणा दूर निघून जाईल. बापरे, अहो केवढा अभ्यास आहे तुमचा. सगळं माझ्या लक्षातच नाही आलं. हरकत नाही. आता तुम्ही मला मारलं. त्याची एवढी मोठी जखम झाली हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नव्हतं. बघू. टोन्या होय बाजूला अंतरून टाकते ना मी. अरे टोन्या काय चाललंय तुझं? अंतरून टाकू दे नाही तर तुलाच टोकायला लावी ना. मी नाही तुला त्रास देणार, पण मग तुला माझं एक काम करायला लागेल. आलं का लाडात? मी तुझं काय बी काम करणार नाही. जा निघ. टोन्या कुठे चाललायस? तुला तुझं मेकअपचं सामान पाहिजे का नको? तुझं माझ्या मेकअपच्या सामानाला हात लावला ना तर हातच पिरगळीन तुझा. तुला काय करायचे ते कर. तू माझं ऐकत नाही ना मग मी अभि तुझं काय ऐकणार नाही. बस काय काम आहे सांग. उद्या तू डॉक्टर्सनी क्लासमध्ये येऊन द्यायचं नाही. कुठे येऊन देऊ नगस? क्लासमध्ये. तो कंपाऊंडर दवाखाना सोडून क्लासला कशाला येतोय रे? त्याचं काय डोकसं बिकसं फिरलंय वय? एवढी शिकायची हौस आहे तर शिकायच्या वयात काय कुठं ताली खांदायला गेला तर रोजानं. अगं आजे तुला नाही माहित डॉक्टर लय महत्वाच्या कामासाठी येतात क्लासला. उद्या बघते की कसलं त्याचं महत्वाचं काम आहे ते. नवरा जातोय नवरीसाठी आणि वराड जातोय जेवणासाठी. अशी गत आहे त्याची. बघतेच उद्या मी. आता तुम्हाला काय करायचंय व? करू दे की त्यांना जे करायचं ते. आणि मंजूच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही मध्ये पडायलाच पाहिजे का? हा मग माझ्या लेकीवानी आहे ती आणि तो कंपाऊंडर तिला एवढा त्रास देतोय मग मी काय गप ऐकून घेऊ? आणि तू कशाला ग मला शिकवतीस मी काय करायचं आणि काय नाही? ती काय करायचंय ना ती करा, पण डॉक्टर संग वाद घालू नका. नाही करताल तुम्ही आणि निस्तराय आम्हाला लागतंय नंतर. काय केलंय ग मी तुला निस्तारायला लागायला का उचलली जीवन लावली टाळ्याला? मी काय बी करायला काय येडी वाटलं वय तुला? ह्याला काय झालं दात काढायला? माझ्या नादाला कुणी लागायचं नाही आधीच सांगून ठेवते आम्ही. काय कोणी नादाला लागत नाही तुमच्या. मला मस्त कामं पडल्यात. डिंपल हातरून टाकून दे त्यांना. झोप त्याला त्या. मी नाही झोपणार. बघू कोण काय करते ते. मी आपली गरीब बिचारी गाय वाटले म्हणून कुणाचं बी काय ऐकून घेणार नाही. आणि ही सगळं त्या कंपाऊंडर मुळे होतंय. त्याच्या किरडीचा मोडला बांबू त्याची ढासाळी किरडी त्याची झाली तरकट त्याची. आजे तुझ्या शिव्या देऊन झाल्या असतील ना घे झोपून चल. मी नाही झोपणार. मला नाही झोपायचं. हे घ्या. तू नाही घेणार?
नाही, मला आता भूक नाहीये, मी नंतर जेवण करेन. नक्की ना? हो. काही टेन्शन नाही ना? नाही हो, कसलंच टेन्शन नाहीये, मी नंतर नक्की जेवण करेन. मग आजचा दिवस कसा गेला? कोणतं पुस्तक वाचलं? शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर या दोन्ही लेखकांच्या कथा वाचल्या. काय सुंदर लिहिलंय यांनी. गावाकडचं जगणं समजून घ्यायचं असेल ना तर यांची पुस्तकं आवर्जून वाचावी. मस्त लिहिले. खूप खुश झालो मी यांची कथा वाचून. खुश झालात ना तुम्ही, ते महत्वाचं आहे. किमान पुस्तकाच्या मदतीने तुम्हाला बाहेरचं जग तरी बघता येतंय. हो ना. तुझा कसा गेला दिवस? माझा दिवस खूप छान गेला. आज ना खूप मजा आली. हे डॉक्टर आहेत ना, कधी कधी विचित्रासारखेच वागतात. आता हेच बघा, शुभंकरच्या सायकोलॉजीचा अभ्यास करायचा म्हणून क्लासमध्ये आले आणि चक्क मुलांमध्ये येऊन बसले आणि म्हणायला लागले मलाही शिकायचे, शिकवा. खरं तर मला ऑकवर्ड वाटलं, पण काय करणार, माझा नाईलाज होता, त्यामुळे शिकवावं लागलं. त्यात मी वेडी त्यांना प्रश्न विचारला, त्याचं उत्तरच त्यांना देता आलं नाही. मग जसं मुलांना उत्तर देता आलं नाही की त्यांना मारावं लागतं ना, तसंच त्यांनाही मारावं लागलं. खरं तर मला त्यांना मारायचं नव्हतं, पण काय करणार, ही मुलं ऐकायलाच तयार नाही. डॉक्टरांना मारा, डॉक्टरांना मारा म्हणून पाठीमागेच लागली. मी त्यांना हळूच छडी मारली, पण त्यांना एवढी जखम कशी झाली तेच कळत नाहीये. कशाला त्या डॉक्टरला क्लासमध्ये बसू दिलंस? त्यांना सांगायचं ना की तुमच्या दवाखान्यात काम करा म्हणून. मला डिस्टर्ब करू नका. का तुलाच हवं होतं ते? अहो काय बोलताय तुम्ही हे? मला जर हे आधीच माहिती असतं की हे सगळं होणार आहे तर मी त्यांना आधीच सांगितलं असतं की येऊ नका म्हणून. खरं तर ते शुभंकरला बरं करण्यासाठी आले होते. हा त्यांचा इलाजाचा एक भाग होता आणि तुम्ही काही बोलता. ठीक आहे ठीक आहे. त्या डॉक्टरमुळे तुझ्या कामाकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणजे झालं. नाही होणार. माझं माझ्या कामाकडे लक्ष आहे. तुम्हाला माहिती आहे ना, कामाकडे दुर्लक्ष झालेलं किंवा कुठलीही चूक झालेली मला अजिबात आवडत नाही. अरे देवा, मी पाणी आणायचीच विसरले. लगेच आणते. कामाकडे लक्ष नाही तुझं मंजू. डॉक्टर, अहो हे काय चाललंय तुमचं? कुठे काय चाललंय? दवाखाना सोडून तुम्ही मंजू दीदीच्या क्लासमध्ये का जाऊन बसताय? आता अजून काय शिकायचं राहिलंय? गावात कळलं ना तर लोक हसतील. गावातल्या लोकांचा विचार मी नाही करत डिंपल, आणि चांगल्या कामासाठी तर नाहीच नाही. कुछ भी मत बोलो. क्लासला जाऊन बसण्यात कसलं आलंय चांगलं काम? अगं डिंपल, मी हे सगळं तुझ्या भावा टोण्यासाठी करतोय. पागल मत समजो, म्हणे टोण्यासाठी करतोय. तुला काय करू म्हणजे खरं वाटेल? मला खरंच टोण्याची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करतोय. टोण्याची काळजी करताय का त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मंजू दीदीला निशाणा धरताय? डिंपल, किती घाणेरडे विचार आहेत का तुझे. मला किळस वाटते तुझ्या विचारांची. आणि मी तुला या आधीही सांगितलं ना, ती फक्त माझी मैत्रीण आहे. टोण्याच्या केस बद्दल मी फक्त तिची मदत करतोय, याच्या पलीकडे काहीही नाही. तसं नसेल तर चांगलंच आहे, नाही तर तुमच्या लय अंगलटीला. आणि मंजू दीदी लय चांगली पोरगी, उगाच तिच्या नादी लागू नका. आणि असं बी ती तुमच्या हाताला लागणारच नाही. परत तेच. मी काय करू म्हणजे तुला खरं वाटेल? डिंपल, मी तुला सांगितलं ना, मी बदललो आता. मी पूर्वीचा राहिलेलो नाहीये. ती फक्त माझी मैत्रीण आहे. आणि मी तुला या आधीच सांगितलंय, मी चॅलेंज हारलो. एक काम कर, मला खरंच खूप भूक लागली, काहीतरी खायला घेऊन ये. लाती हूं. मंजुळा माझी मैत्रीण आहे, फक्त मैत्रीण. थँक्यू सो मच टोण्या, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. फक्त मैत्रीण.